तर छत्रपती संभाजीनगरच्या तेजस पाटीलनं नायजेरियातील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकलं। मराठमोळ्या तेजसची साता समुद्रापार ही मोठी झेप पाहायला मिळते। तेजस हा MIT आणि NDT विद्यापीठात स्कूल ऑफ कॉम्प्युटिंगचा विद्यार्थी आहे। तर बंगळुरूमध्ये गेट तोडत सुरक्षा रक्षकावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला। बंगळुरूतील CCTV सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले। पोलिसांकडून या घटनेचा सध्या तपास सुरू असल्याची माहिती मिळते। तर रुळावर अडकलेल्या ट्रक सशस्त्र दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत बाजूला काढलाय। मध्य प्रदेशच्या सागरमधील मक्कोरनिया या घोडा क्रॉसिंगवरती रेल्वे वेगानं जवळ येत असताना एक ट्रक रुळावर अडकलेला होता आणि त्यावेळीच ही घटना जी आहे ती आता समोर तर लक्ष्मण हाकेंनी फेसबुक पोस्ट करून शरद पवारांवर टीका केली। शरद पवारांच्या पक्षानं ओबीसींना टोपी घातली असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं। शरद पवारांचा पक्ष मोदींना फुले पगडी घालतात पण ओबीसी आरक्षणावर भूमिका मांडत नाही असं हाकेंनी म्हटलं। मराठा तितका मिळवावा, ओबीसी होईल तितका खेळवावा, पुरोगामित्वाचा ठेका घेतलेल्या पवारांचा हाच दगलबाज इतिहास आहे अशी टीकाही हाकेंनी केली। तर यवतमाळच्या वनीमध्ये प्रहारकडून प्रकल्प बाधितांचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला। मेळाव्याला बच्चू कडू देखील उपस्थित होते। कोळसाखानी जमिनी गेलेल्यांना रोजगार मिळाला पाहिजे असं बच्चू कडूंनी म्हटलंय। प्रकल्प बाधितांना राग का येत नाही, बच्चू कडूंनी हा सवाल आता मी किती काही खरं सांगितलं तरी ज्यांना आपल्याबद्दल वाईट बोलायचं आहे किंवा सोप्या विदर्भाच्या भाषेत झिरप्या पाडायचे आहे ते पाडल्याशिवाय राहणार नाही। आणि बच्चू कडूवर दबाव आणणारी अवलाद या महाराष्ट्रात तर मुंबईतील वेलेपार्ले भागामध्ये शांता भवनच्या 11व्या मजल्यावर आग लागलेली आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आलेलं आहे। दरम्यान आगीमध्ये 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। मुंबईतील विलेपार्ले या ठिकाणी असणाऱ्या शांताभवन या इमारतीला आग लागल्याची घटना घडलेली आहे। आपण त्याच इमारतीच्या खाली आहोत। या इमारतीच्या 12व्या मजल्यावरती आग लागल्याची माहिती आहे ती मिळालेली होती। जवळपास या ठिकाणी आहे ते आता अग्निशमन दलाचे 10हून अधिक जे मोठे बंब आहेत ते या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आणि या घरातील आग आहे ती सध्या विझवण्यात आलेली आहे। या ठिकाणी सर्वात प्रथम आता कूलिंगचे काम आहे ते चालू करण्यात आलेलं आहे। या घरातील सर्व व्यक्तींना आता खाली करण्यात आलेलं असून सर्व इमारत आहे ती देखील खाली केलेली आहे आणि या ठिकाणी सर्व या घरामध्ये कूलिंगचं काम आहे ते सध्या सुरू आहे। या आगीमध्ये 2 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे ती सध्या प्राथमिक माहिती आहे ती मिळते। परंतु अग्निशमन दल त्यासोबतच महानगरपालिकेचं पथक, पोलीस दल या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आणि या संपूर्ण घटनेवरती जे नियंत्रण मिळवण्याचं काम आहे ते सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। चंदन कुमार सह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। तर भारताचा युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशीचा ब्रँड व्हॅल्यूची सध्या चर्चा आहे। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशीचं ब्रँड व्हॅल्यू गगनाला भिडलेली आहे। वैभवची अंदाजित एकूण संपत्ती आता 7 ते 10 कोटी रुपये इतकी आहे। त्याच्या संपत्तीमध्ये IPL मधील पगार, सामन्यांचं मानधन आणि विविध ब्रँड्सच्या जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे। अवघ्या 15व्या वर्षी त्यानं SS बॅट्स, कॉम्प्लान, गुगल पे आणि रेडबुल यांसारख्या ब्रँडच्या जाहिराती केल्या आहेत। तसंच झारखंड आरोग्य विभागाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याची निवड करण्यात आली।